मार्केटमध्ये भरपूर कंपन्या आहेत, त्यांनी सुद्धा शेतकऱ्याचा पूर्णपणे विचार करूनच प्रोडक्ट लॉन्च केला पाहिजे। दुकानदार जो सांगतो याचा रिझल्ट येईल त्याचा रिझल्ट येईल, ते प्रोडक्ट वापरायला शेतकरी मागे पुढे करत नाही। कॉस्टिंग खूप वाढते आजकाल शेतीचं, त्याच्यामुळे थोडासा तरुण वर्ग शेतीपासून डायव्हर्ट व्हायच्या मनस्थितीत आहे। पण तरुण शेतकऱ्यांनी सुद्धा शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहिलं, अडचण यायचं काही कारण होणार नाही। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुनील कदम, न्यूट्रिप इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा नारायणगाव विभागाचा प्रतिनिधी। तर आज आपण येणेरे गावातील प्रगतशील शेतकरी सुशांत शेठ ढोले यांच्या टोमॅटो या प्लॉट मध्ये आलेलो आहे। तर सुशांत शेठ, आपला परिचय सांगा। नमस्कार, मी सुशांत ढोले, राहणार येणेरे विठ्ठलवाडी, तालुका जुन्नर। आम्ही हा टोमॅटोचा प्लॉट पूर्ण कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला आहे। आतापर्यंत सुरुवातीपासूनच त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हा प्लॉट आतापर्यंत स्टेबल आहे। प्लॉट जमला पाहिजे एवढीच आमची इच्छा होती आणि त्या पद्धतीने साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तरी प्लॉट सुंदररित्या जमलेला आहे। सुशांत शेठ, आपण आपल्या टोमॅटो या प्लॉट मध्ये न्यूट्रिप इंडियाचे कोणकोणते प्रोडक्ट वापरलेत आणि त्याचे रिझल्ट कसे आलेत, तुम्ही काय सांगू शकता? साहेब, आपण याच्यात लागवडीनंतर चौथ्या दिवशी पहिली ड्रिंचिंग घेतली, ह्युमाकेल, फॉस्फेटियल आणि स्टेप्टो। त्याच्यानंतर पुन्हा चौथ्या पाचव्या दिवशी 60-20 मायक्रोफॉस आणि झिंक अशी दुसरी ड्रिंचिंग झाली। त्याच्यानंतर पुन्हा पाचव्या दिवशी थोडंसं वातावरण खराब होतं, पाऊस भरपूर होता, त्याच्यामुळे 2 दिवसाचा जास्त गॅप दिला आणि कॅडिका आणि एक्सेल प्रो अशी तिसरी ड्रिंचिंग झाली। त्याच अतिशय सुंदर अशी डेव्हलपमेंट आम्हाला जाणवली। 15 दिवसाची ड्रिंचिंगचा एव्हरेज आहे, जेवढी ग्रोथ व्हायला पाहिजे होती, म्हणजे 20 दिवसात जेवढी टोमॅटो ग्रोथ दाखवतो तेवढी 15 दिवसातच आम्हाला भेटली। 5 दिवस आम्ही प्लॉट पटकन उचलू शकलो एवढ्या खराब वातावरणात सुद्धा। तर सुशांत शेठ, टोमॅटो प्लॉट मध्ये फवारणीसाठी कोणकोणते प्रोडक्ट आपण वापरले, त्याचे रिझल्ट कसे आले आपल्याला? 20व्या दिवशी आम्ही CVZ आणि टॉप गिअरचा पहिला स्प्रे वरून घेतला, त्याच्यानंतर आणि खालून सुद्धा 60-20 आणि टॉप गिअर 1.25 एकरला आपण दिलेले आहे त्यावेळेस। न्यूट्रिप इंडियाचे जे प्रोडक्ट वापरलेले आहेत त्याचे रिझल्ट भेटलेत, त्यानुसार तुम्ही समाधानकारक आहात? हो, नक्कीच समाधानकारक आहे। आणि त्याच्यात एक प्रोडक्ट तुम्हाला सांगायचं राहिला, 3 ड्रिंचिंग झाल्यानंतर खत सोडायच्या आधी आम्ही ब्रीदअपचं एक ड्रिंचिंग दिलेलं आहे त्याला। एकदम भुसभुशीत जमीन आहे, मुळे सुद्धा आपण प्लॉट मध्ये पाहू शकता, एवढ्या खराब वातावरणात सुद्धा मुळे अशा बेडच्या बाहेर तुम्हाला दिसतील। टोमॅटो प्लॉट मध्ये जो टॉप गिअर आपण वापरलेला आहे त्याचे रिझल्ट तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसे सांगू शकता? कशा प्रकारचे रिझल्ट तुम्हाला भेटलेले आहेत? आपण टॉप गिअर पहिल्यांदा उन्हाळी टोमॅटोला वापरलं होतं, त्यावेळेस सुद्धा चांगले रिझल्ट होते आणि आता तर एकदम बेस्ट रिझल्ट आहेत। म्हणजे खालून शेतकऱ्यांनी स्प्रे CVZ आणि टॉप गिअरचा 20व्या दिवशी हा कंपल्सरी घेतलाच पाहिजे। फुलं दिसायच्या आधीच जर हा स्प्रे प्रिव्हेंटिव्ह मध्ये गेला त्याचे अजून सुंदर रिझल्ट येतात। आणि आता ड्रिप मधून सुद्धा आपण CVZ आणि टॉप गिअर दिलेले आहे 60-20 बरोबर, त्याच्यामुळे काही अडचण नाही, रिझल्ट समाधानकारक आहेत आता या परिस्थितीत। तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता? न्यूट्रिअपची ही प्रोडक्ट शेतकऱ्यांनी वापरली पाहिजेत। थोडी कॉस्टली आहेत पण रिझल्ट पण त्या पटीत भेटता येते। साहेबांना सांगितलं कॉस्ट असू द्या, फक्त आम्हाला रिझल्ट द्या, त्या पद्धतीत थोडी कॉस्टली जातात पण रिझल्ट पण त्या पद्धतीत आहेत। असं नाही की आपण एखाद्या कंपनीचं वावा करण्यासाठी पुढाकार घ्यायचा आणि कंपनी आपल्याला काहीतरी आमिष दाखवते, असा विषय आमच्याकडे नाहीये। ज्या याचा रिझल्ट आलाय त्या रिझल्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे शेतकऱ्याचं कर्तव्य आहे। आम्हाला जर एखादा प्रोडक्ट त्यांचा योग्य नाही वाटला किंवा रिझल्ट नाही आला, त्या पद्धतीत आम्ही सुद्धा तुम्हाला सांगू शकतो। खरी माहिती द्यायचं हे आमचं शेतकऱ्याचं काम आहे। धन्यवाद।